हॅलो फ्रेंड्स अँड ज्युनियर्स, मी ऋतुजा. आज आपण स्टॅटिस्टिक्समधला एक स्कोअरिंग टॉपिक स्टँडर्ड डेव्हिएशन कंप्लीट क्लॅरिटीने सॉल्व करणार आहोत. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक्झाममध्ये स्टेप बाय स्टेप प्रॉब्लेम कसा सॉल्व करायचा, टेबल कसं फिल करायचं आणि कुठे मार्क्स मिळतात ते दाखवणार आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर स्टँडर्ड डेव्हिएशनची भीती नक्की जाईल. तर आता आपण स्टार्ट करूयात स्टँडर्ड डेव्हिएशनचं क्वेश्चन. तर क्वेश्चन आहे, कॅल्क्युलेट स्टँडर्ड डेव्हिएशन फॉर द फॉलोविंग फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन. तर इथे क्वेश्चनमध्ये दिलेले आहे क्लासेस आणि फ्रिक्वेन्सीज. कंटिन्युअस क्लास आहे 10 to 20, 20 to 30, 30 to 40, 40 to 50, 50 to 60 आणि त्याच्या फ्रिक्वेन्सीज दिलेल्या आहेत सायमल्टेनियसली 5, 8, 16, 8, 3. तर सॉल्युशनला स्टार्ट करायचं आहे आता आपल्याला. सगळ्यात आधी फॉर्म्युला लिहून घ्यायचा. फॉर्म्युला लिहून घेतला की आपल्याला समजतं की टेबलमध्ये आपल्याला कोणत्या व्हॅल्यूज हव्या आहेत. सो स्टँडर्ड डेव्हिएशनचा फॉर्म्युला काय आहे? आपण स्टँडर्ड डेव्हिएशनला सिग्मा सिम्बॉलने डेनोट करतो. तर सिग्मा इक्वल्स टू आय इंटू अंडर रूट सम ऑफ एफ डी स्क्वेअर डिवायडेड बाय सम ऑफ एफ मायनस इन ब्रॅकेट सम ऑफ एफ डी डिवायडेड बाय सम ऑफ एफ होल ब्रॅकेट स्क्वेअर. म्हणजे इथे आपल्याला काय हवी, फ्रिक्वेन्सी आणि डीचं मल्टिप्लिकेशन हवं आहे. डी म्हणजे डिस्टन्स, ज्यामध्ये आपण मीनचा यूज करणार आहे, आणि एक्सचा. तर आता टेबल बघूयात, तेव्हा क्लिअर होईल तुम्हाला. इथे क्लासेस दिलेले आहेत ऑलरेडी 10 to 20, 20 to 30, 30 to 40, 40 to 50, 50 to 60. देन फ्रिक्वेन्सीज लिहून घेतल्या. एक्स म्हणजे मिड पॉईंट. जर क्लास इंटरवल असेल तर आपण मिड पॉईंट्स घेतो. 10 to 20मध्ये 15, 20 to 30मध्ये 25, 30 to 40मध्ये 35 अँड सो ऑन. मग डी म्हणजे काय? तर डी म्हणजे डिस्टन्स आहे. आपल्याला ते कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला आधी ए काढावं लागतं. ए म्हणजे ॲज्युम्ड मीन. मी एक शॉर्ट बनवलेला आहे ज्याच्यामध्ये पूर्ण ॲज्युम्ड मीन एक्सप्लेन केला आहे. मी इथे शॉर्टमध्ये सांगेन. तुम्हाला जर पूर्ण व्हिडिओ हवा असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईन, तुम्ही बघू शकता. तर इथे आपण बघूयात ॲज्युम्ड मीन. ॲज्युम्ड मीन म्हणजे काय? तर जास्त डेटा जेव्हा असतो तेव्हा आपण पूर्ण मीन कॅल्क्युलेट करत बसत नाही, तर आपण ॲज्युम करतो मीनला. ते कशावरून करतो ॲज्युम? तर मिडल क्लास बघतो कोणता आहे. आता इथे 5 ऑब्झर्वेशन्स आहेत, तर त्यातला मिडल आहे 30 to 40. मग आपण तो मिडल क्लास घेतला आणि त्याचा मीन काढतो, आपण त्याचा ॲव्हरेज काढतो. म्हणजेच मिळालं आपल्याला ए इक्वल्स टू 35. आणि क्लास इंटरवल आपल्याला ऑलरेडी माहिती आहे की 10 to 20मध्ये किती व्हॅल्यूज आहेत, त्या म्हणजे इंटरवल. तर आता या पद्धतीने आपण केलं डी इक्वल्स टू एक्स मायनस ए डिवायडेड बाय आय. तर हे सॉल्व केल्यानंतर आपल्याला मिळतं 2, -1, 0, 1, 2. जसं एक्झाम्पल आपण घेऊयात की एक्स इथे काय आहे 15. 15 मायनस ए काय आहे 35. 15 मायनस 35 20. 20 मायनस 20 डिवायडेड बाय 10 -2 आलं. असंच आपण बाकीचं पण कॅल्क्युलेट केलेलं आहे. तर इथे डीचं स्क्वेअर काढायचं आहे आपल्याला. डीचं स्क्वेअर 2चं स्क्वेअर 4. कोणत्याही व्हॅल्यूचा स्क्वेअर हा पॉझिटिव्हमध्येच येतो, मायनस मायनस प्लस होतं. सो तसं 4, 1, 0, 1, 4 असं आलं. आता इथे एफ आणि डीचं मल्टिप्लिकेशन 5 इंटू 5 इंटू -2 -10, देन 8 इंटू -1 -8 अँड सो ऑन. त्यानंतर इथे लास्ट कॉलम आहे एफ इंटू डीचं स्क्वेअर. एफ इंटू डीचं स्क्वेअर म्हणजे 5 इंटू 4 20. दॅट्स इट. सगळं तसंच. आणि आपल्याला बाकीच्या कशाची ॲडिशन पाहिजे, सम ऑफ एफ इंटू डी स्क्वेअर. तर ती आपण इथे काढली आहे.
आणि त्याच्यानंतर सम ऑफ एफ हवं आहे आपल्याला, ते इथे काढून घेतलं. त्यानंतर सम ऑफ एफ डी हवं आहे, ते इथे काढून घेतलं. सम ऑफ एफ ऑलरेडी काढला आहे. तर फॉर्म्युल्यानुसार आपल्याला सगळ्या व्हॅल्यूज मिळालेल्या आहेत. सो आता आपण त्या व्हॅल्यूज फॉर्म्युल्यामध्ये पुट करणार आहोत. तर स्टँडर्ड डेव्हिएशन इक्वल्स टू सिग्मा इक्वल्स टू आय इंटू अंडर रूट सम ऑफ एफ डी स्क्वेअर डिवायडेड बाय सम ऑफ एफ मायनस इन ब्रॅकेट सम ऑफ एफ डी डिवायडेड बाय सम ऑफ एफ होल ब्रॅकेट स्क्वेअर. तर हा फॉर्म्युला आहे. फॉर्म्युल्यामध्ये जशा व्हॅल्यूज आपण कॅल्क्युलेट केल्या आहेत त्या व्हॅल्यूज सगळ्या पुट डाऊन करायच्या, जसं की इथे सगळ्या व्हॅल्यूज टाकलेल्या आहेत. तर या व्हॅल्यूजनुसार आपण कॅल्क्युलेशन करणार. तर इथे काय येणार, 10 इंटू अंडर रूट 48 डिवायडेड बाय 40 मायनस इन ब्रॅकेट -4 डिवायडेड बाय 40 होल ब्रॅकेट स्क्वेअर. तर इथे त्याचं कॅल्क्युलेशन 10 इंटू 1.2 मायनस 0.01 इक्वल्स टू 10 इंटू अंडर रूट 1.19. तर याचं स्क्वेअर रूट काढून घ्यायचं आपण, जो मिळाला आपल्याला 1.091. मग त्याला 10ने मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला मिळालं स्टँडर्ड डेव्हिएशन म्हणजे सिग्माची व्हॅल्यू. मग लास्टला आन्सर लिहायचं, दॅरफॉर स्टँडर्ड डेव्हिएशन इक्वल्स टू 10.91. तर एकदा समजलं की फार इझी आहे आणि याचे फुल मार्क्स मिळतात. स्टेप बाय स्टेप सॉल्व करत गेलं की सगळ्या गोष्टी क्लिअर होत जातात, पण प्रॅक्टिस मस्ट आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि अशाच एक्झाम फोकस्ड व्हिडिओजसाठी सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला नेक्स्ट जो टॉपिक हवा आहे तो तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. थँक्यू फॉर वॉचिंग. थँक्यू सो मच.